नमस्कार. वाट भटकंतीची या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. सह्याद्रीची भटकंती करत आपण आज येऊन पोहोचलो आहोत अवचेतगडावर. कुंडलिका नदी तीरावर गर्द झाडांनी वेढलेला हा मोजक्या श्रीमंत गडांमधील एक महत्त्वाचा किल्ला. गर्द रानाने वेढलेला अवचेतगड पाहणे म्हणजे एक रम्य अनुभवच. या गडावर जायचे म्हटले तर मुंबई गोवा महामार्गावर नागोठाणे येथून जाणारा रस्ता रोह्या गावात जातो. या किल्ल्याची उंची तशी फारशी नसली तरी हा घनदाट मार्ग मनाला भयभीत करून सोडतो. अवचेतगडाच्या दक्षिणेकडून वाहणाऱ्या कुंडलिका नदीने या परिसराला सुंदर सौंदर्य प्रदान केले आहे. हीच नदी पुढे जाऊन पंढरपूरला चंद्रभागा म्हणून ओळखली जाते. अवचेतगडाकडे येताना पिंगळसरीतून जाणारी वाट आपल्याला सरळ माथ्यावरील खडी चढण चढायला लावते. गडाकडे जाताना काही पायऱ्या लागतात. गडावर असलेल्या या पायऱ्या चढताना अंगात एक वेगळी ऊर्जा संचारते आणि कधी एकदा गड पाहतो असे होते. या पायऱ्या चढून आपण पोहोचतो गडाच्या पूर्वेकडील मुख्य प्रवेशद्वाराजवळ. हे प्रवेशद्वार उंचीला कमी परंतु रेखीव आहे. गोमुखी असलेले हे प्रवेशद्वार इतिहासाची साक्ष देत उभे आहे. या किल्ल्याचे सौंदर्य 12 कोणांच्या मोठ्या तलावात आहे. हीच ती अवचेतगडाची श्रीमंती. भव्य 12 कोणी दगडांमध्ये बांधलेल्या या तलावात उतरण्यासाठी काही पायऱ्या आहेत. या तलावापासून काही अंतरावर छोटेखानी मंदिर दिसते. येथे श्री गणेशाची मूर्ती आहे. त्यापुढे नंदी असून श्री शिवशंकराचे अधिष्ठान दिसते. दक्षिण बुरुजाजवळ असलेला दरवाजा ढासळलेल्या अवस्थेत आहे. या ठिकाणी एक शिलालेख पाहायला मिळतो. तसेच गडावर काही तोफा आढळतात. अवचेतगडावर 7 पाण्याचे टाके आहेत. येथे पिंगळाई देवीचे म्हणजेच महिषासुरमर्दिनीचे छोटेखानी मंदिर आहे. बालेकिल्ल्याच्या टोकाला टेहाणी बुरुज दिसतो. तसा हा किल्ला मुख्यतः टेहाणीसाठी बांधण्यात आला असावा असे म्हटले जाते. या बुरुजावरून आजूबाजूचा सुंदर परिसर निहाळता येतो. पुढे गेल्यानंतर आपणास वाडे आणि सदर यांचे अवशेष दिसतात, परंतु सध्या यांची पडझड झाली आहे. गडाच्या उत्तरेकडे एक बुरुज असून येथील निसर्गाचे आगळे दृश्य मंत्रमुग्ध करून टाकते. बुरुजाचे बांधकाम भक्कम आणि डौलदार असून या बुरुजावर झेंड्याची काठी लावण्यात आली आहे. किल्ल्यावर गेल्यानंतर आपल्याला असे वाटते की या गडावर काहीच अवशेष शिल्लक नाहीत, परंतु किल्ल्याचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे गडावर वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने कोरलेल्या टाक्या आहेत. या पद्धतीच्या टाक्या इतर कोणत्याही किल्ल्यावर नसाव्यात. हेच या किल्ल्याचे आगळे वेगळे वैशिष्ट्य. अवचेतगडावर शिवशंभू प्रतिष्ठान या संस्थेमार्फत गेली अनेक वर्षे संवर्धनाचे कार्य चालू आहे. किल्ल्याचे वैभव वाढवण्यात ही संस्था अहोरात्र झटत आहे आणि त्यांच्या या कार्याला श्री शिवसमर्थ कृपेने आणखीन बळ मिळो. वाट भटकंतीची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही असेच अपरिचित किल्ले आणि संवर्धन संस्थांचे अमूल्य कार्य दाखवत असतो. आपल्यासोबत अशीच ऐतिहासिक भटकंती करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून असेच ऐतिहासिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आजच्या भागात आम्ही येथेच थांबतोय. भेटूया पुढच्या भटकंतीच्या भागात. जय भवानी, जय शिवराय.